कुठलाही आजार आपल्याला का होतो? तर त्याचे सहज सोपे उत्तर आहे, तुम्ही स्वीकारल्यामुळे. आपल्या शरीरात पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती आहे, पण तरीही माणूस पाण्यात बुडून मरतो. याला काय म्हणणं, आपल्या मनाने अतिशय स्ट्रॉंगली स्वीकारलंय की मला पोहायला येत नाही आणि कोणालाही पोहायला येत नाही, ही अंधश्रद्धा आहे. हत्ती किती जड आहे तोही पोहतो, कारण त्याने ठरवलेले नाही. त्याला माहीच आहे तो पाण्यावर तरंगणार आहे. अहो, सापाला हात पाय नसतात, तोही पाण्यात पोहतो. म्हणजे हात पाय हलवले तरच आपण पाण्यावर तरंगू शकतो, हाही गैरसमज आहे. बघा, जी माणसं पाण्यात बुडून मरतात त्यांचे शरीर काही वेळाने पाण्यावर तरंगण्याला लागते. याप्रमाणेच आपल्यात प्रतिकार शक्ती आहे, ती आपल्याला कसलाच आजार होऊ नये यासाठी सतत काम करत असते. हेच खरे शरीरशास्त्र आहे. मेडिकल सायन्स ही शक्ती तुमच्यात नसेल तर काहीच करू शकत नाही. तर ताप आल्यावर, सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर, कसलाही आजार झाल्यावर थोडे थांबा. तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या.